ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्रजित. गीतेच्या 132व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 3, श्लोक 12. इष्टान भोगान्निवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एवस. अर्थ आहे की यज्ञाने पुष्ट झालेल्या देवताही तुम्हा लोकांना न मागताच कर्तव्य पालनाची आवश्यक सामुग्री देत राहतील. अशा प्रकारे त्या देवतांची दिलेली सामुग्री दुसऱ्यांच्या सेवेत अर्पिल्या विना जो मनुष्य स्वतःच त्याचा उपयोग करतो तो चोरच आहे. भाषांतर आहे. यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हास इच्छित असलेले भोग देतील, परंतु त्यांनी दिलेले पदार्थ यांना न देता जो कोण भोगतो तो निश्चितपणे चोर होय. आता आपण पाहिलं की देवता म्हणजे आपल्या बुद्धीमध्येच त्यांची केंद्र आहेत आणि देवता म्हणजे हा संपूर्ण समाजच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण हे सगळंच उधार घेत असतो. ज्या ज्ञानाने समृद्ध असलेले आपले गुरु आहेत त्यांना इथे देवता समजल्यानंतर आपल्याला ही गोष्ट अगदी सहज समजण्यासारखी आहे की ज्यांच्यामुळे आपल्याला हे सगळं प्राप्त झालेलं आहे त्यांना त्यांचा वाटा न देता जर कुणी त्या सगळ्याच गोष्टींचा स्वतः भोग घेत असेल तर तो चोरच म्हटला पाहिजे. व्याख्या अशी आहे की येथेही इष्टभोग शब्दाचा अर्थ इच्छित पदार्थ होऊ शकत नाही, कारण मागील 11व्या श्लोकात परमकल्याणाची गोष्ट आली आहे आणि त्याच्या हेतूसाठी हा 12वा श्लोक आहे. भोगेच्छा असताना परमकल्याण कधीही होणे शक्यच नाही. म्हणून येथे इष्ट म्हणजे हा शब्द यज धातूपासून निर्माण झाल्याने, तसेच भोग शब्दाचा अर्थ आवश्यक सामुग्री असल्यामुळे उपर्युक्त पदाचा त्या देवता तुम्हा लोकांना यज्ञ कर्तव्य कर्म करण्यासाठी आवश्यक सामुग्री देत राहतील असा अर्थ होईल. या ठिकाणी यज्ञभाविताः देवाः पदाचे तात्पर्य देवता तर आपल्या अधिकारानुसार मनुष्यांना आवश्यक सामुग्री देतातच, केवळ मनुष्यांनाच आपले कर्तव्य पार पाडावयाचे आहे. देवता असू देत किंवा पशु असू देत त्या भोगयोनी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. कर्मयोनी आहे, ज्या कर्मामधून पाप पुण्याची निर्मिती होते, ज्या कर्मांमधून जन्म मृत्यूचा फेरा निर्माण होतो आणि ज्या कर्मांमधून योग निर्माण होतो, अशी तिन्ही प्रकारची कर्म करण्याची योनी आहे मनुष्य योनी. ब्रह्मदेवाने देवतांसाठी ते देवा हा पदाचा प्रयोग केला आहे, कारण त्यांच्यासमोर मनुष्य होते, देवता नव्हे. परंतु येथे एभ्य ही ह्या पदाचा जो इदम शब्दापासून जो निर्माण होतो त्याचा प्रयोग झाला आहे, जो समीपतेचा द्योतक आहे. म्हणजे भगवंतासाठी तर सर्व समीपच आहेत. पहा, अध्याय 7वा श्लोक 26वा. यावरून सिद्ध होते की आता येथून भगवंताचे वचन आरंभ होत आहे. भगवंत योगारूढ झालेले आहेत केव्हाचेच, परंतु इथे भगवंताचे आता वचन प्रत्यक्ष योगारूढ अवस्थेमध्ये आणखीन खोल अवस्थेत गेल्यानंतर पहा ही वचनं सुरू झालेली आहेत. ही पुन्हा जशीच्या तशी भगवान श्रीकृष्णाला, अर्जुनाला, उद्धवाला सांगणं शक्य झाले नाही. लक्षात घ्या, ते सांगतात त्यावेळेला मी योगारूढ होतो म्हणून मला ते सांगणं शक्य झालं. म्हणून भगवद्गीतेचं महत्त्व हे फार वेगळं आहे. साक्षात परमात्मतत्व ह्या श्रीकृष्णाच्या या देहामध्ये प्रकट झालेला असताना त्याच्या संपूर्ण बुद्धीवरती ह्या परमात्मतत्वाचा प्रभाव, योगाचा ते परमात्मतत्व आरूढ झालेलं असताना ही वाणी बोलली गेलेली आहे. अशा अवस्थेमध्ये की जिथे तो संपूर्ण योग म्हणजे संपूर्ण परमात्म्याशी एकात्मिकता, तादात्म्य झाल्यानंतर हे बोललं गेलेलं असल्यामुळं भगवद्गीतेतल्या ह्या वाणीचं खूपच विशेष महत्त्व आहे. पहा, या ठिकाणी भुंगते म्हणजे ते पदाचे तात्पर्य केवळ भोजन करण्यासाठीच नाही, तर शरीर निर्वाहाची संपूर्ण आवश्यक सामुग्री
भोजन, वस्त्र, धन, निवास इत्यादीला आपल्या सुखासाठी उपयोगात आणण्याविषयी आहे. हे शरीर मातापित्यापासून मिळाले आहे आणि याचे पालनपोषणही त्यांच्याकडूनच झाले आहे. विद्या गुरुजनांकडून मिळाली आहे. देवता सर्वांना कर्तव्य कर्माची सामुग्री देतात. ऋषी सर्वांना ज्ञान देतात. पितर मनुष्यांना सुखसुविधेविषयी उपाय सांगतात. पशुपक्षी, वृक्ष, लता इत्यादी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःला समर्पित करतात. जरी पशु पक्षी यांना असे ज्ञान नसते की आम्ही परोपकार करीत आहोत, तरी पण त्यांच्याकडून परोपकार आपोआप होत राहतो. अशा प्रकारे आमच्याजवळ जी काही सामुग्री, बळ, योग्यता, पद, अधिकार, धन, संपत्ती इत्यादी आहे ती सर्वची सर्व दुसऱ्याच्याकडूनच मिळालेली आहे. म्हणून हिला दुसऱ्यांच्याच सेवेमध्ये खर्च करावयाचे आहे. आता इथे देव ह्या शब्दाचा अर्थ समजतो आपल्याला सहज, की इथे मागच्या श्लोकामध्ये आपण पर काय आहे, दुसरं काय आहे ते पाहिलेलं आहे. आपलं शरीरसुद्धा, मन, बुद्धी, चित्त, अहंकारसुद्धा पर आहेत. फक्त आत्मतत्व, आपलं चैतन्य फक्त आपलं आहे. आणि यामुळे इतर सर्वांचीच सेवा करायची आहे पहा. परंतु आपण मात्र स्वतःला आपल्या शरीरापासूनच मुळात वेगळं मानायला तयार होत नाही. शरीराशी तादात्म्य आहे, तादात्म्य हवं परमात्म्याशी. आत्म्याचं तादात्म्य शरीराशी झाल्यामुळं, जीवात्म्याचं तादात्म्य शरीराशी झाल्यामुळं शरीराच्या पलीकडे काही सुचत नाही आपल्याला, समजतसुद्धा नाही, त्या उमज काही पडत नाही. प्रत्यक्षामध्ये शरीराच्या ह्या जाणीवांच्या पलीकडेच कितीतरी मोठं विश्व आहे. खरं विश्व हे या शरीराच्या जाणीवांच्या पलीकडेच आहे. आणि त्या विश्वाचा आवाका आपल्याला लक्षात आल्यानंतर, जाणल्यानंतर लक्षात घ्या. सगळं उमजू शकत नाही, ते अनंत आहे. म्हणून तर म्हणतात ना, कानडा राजा पंढरीचा. कानडा म्हणजे कळायला कठीण आहे तो. वेदांनाही नाही कळला अंतपार त्याचा, कानडा राजा पंढरीचा. ही पंढरी म्हणजे विश्वच आहे. विश्व पंढरी म्हणतो आपण त्याला, विश्वालाच पंढरी म्हटलेलं आहे. ह्या पंढरीचा जो राजा आहे परमात्मा, तो कळायला कठीण आहे, उमजत नाही, लक्षात येतो. लक्षात घ्या, आवाका लक्षात येतो त्याचा. तो आल्यानंतर त्या परमात्म्याशी तादात्म्य होतं आणि मग आपल्यामध्येच अनंत संभावना निर्माण होतात. मी वकील आहे, एकच संभावना आहे, पण मी परमात्म्याचा अंश आहे, मी परमात्माच आहे, अहम ब्रह्मास्मी. तर हे आत्मतत्व म्हणजे अनंत संभावना आहेत की ज्याच्या संभावनांची आपण गणतीच करू शकत नाही. आपण एका पिंजऱ्यामध्ये स्वतःला बंद करून टाकतो आणि आपल्यातल्या त्या अनंत संभावनांचा वध करतो, आपण खून करतो, आपण त्या मारून टाकतो. आणि मग सततची अस्वस्थता राहते, सततची. मरेपर्यंत कुठल्याही गोष्टीचं समाधान मिळालेलं नसतं, हातामध्ये वाळूशिवाय काहीच नसतं, अशी भावना घेऊन अनेक जण मरतात. साधनसंपत्ती खूप असते जगात, नाही इतकी साधनसंपत्ती असते, परंतु ते जे आत्मतत्व आहे ते प्राप्त केल्यानंतर आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की एका विशाल जलाशयाची प्राप्ती झाल्यानंतर तांब्याभर पाणीशिवाय आपलं काहीच देणं घेणं राहत नाही. म्हणून पहा, दुसऱ्यासाठी म्हणजे हे शरीर मातापित्यापासून मिळाले आहे आणि याचे पालनपोषणही त्यांच्याकडूनच झाले आहे. विद्या गुरुजनांकडून मिळाले आहे. देवता सर्वांना कर्तव्य कर्माची सामुग्री देतात. ऋषी सर्वांना ज्ञान देतात. पितर मनुष्यांना सुखसुविधेविषयी उपाय सांगतात. पशुपक्षी, वृक्ष, लता इत्यादी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःला समर्पित करतात. आपण मगाशी बघितलं की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अशा प्रकारे आमच्याजवळ जी सामुग्री, बळ, योग्यता, पद, अधिकार, धनसंपत्ती इत्यादी आहे ती सर्वची सर्व दुसऱ्याकडून मिळालेली आहे. म्हणून हिला दुसऱ्यांच्याच सेवेसाठी खर्च करावयाचे आहे. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी सर्व पदार्थ आम्हाला संसाराकडून मिळाले आहेत. हे केव्हाही आपले नाहीत आणि आपले होणारही नाहीत. म्हणून यांना आपले आणि आपल्यासाठी समजून यांच्यापासून सुख भोगणेच बंधन आहे. पहा, या बंधनातून मुक्त होण्याचा हाच सरळ उपाय आहे की ज्यांच्याकडून हे पदार्थ मिळालेले आहेत ते त्यांचेच समजून त्यांच्याच सेवेमध्ये निष्काम भावाने लावणे हेच आमचे परम कर्तव्य आहे. मी गाडी घेऊन आलो घरामध्ये, ऑफिसमध्ये येण्यासाठी.
आत्ता या क्षणी मी गाडीत बसलेलो नाही, त्या सगळ्या वस्तूंवरती माझं कायमचं नियंत्रण नसतं, लक्षात घेतलं पाहिजे. माझी वस्तू आहे, हे शरीर माझं आहे, हे कधी ना कधीतरी एकदा सोडावं लागणार आहे, लक्षात घ्या. आणि जे ध्येय, हा जो काही स्वधर्म आहे, ते पालन करण्यासाठी त्यांचं साधन म्हणून महत्त्व आहेच आहे. परंतु ध्येयापेक्षा, त्या स्वधर्मापेक्षा, कर्तव्यापेक्षा, समतेपेक्षा त्याचं महत्त्व जास्त नाही, हे इथे सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही सर्वसंग परित्याग करा, प्रत्येक गोष्ट मिळवायच्या मागेच जाऊ नका, मिळालेली गोष्ट सोडून द्या, असा ह्याचा बिलकुल अर्थ नाही. स्वधर्म पालनासाठी जे जे तुम्हाला आवश्यक आहे त्याची सगळ्याची आवश्यकता आहे, परंतु स्वधर्म पालनासाठी, सुख भोगण्यासाठी नव्हे, सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून नव्हे. हा फरक ह्यातला, हे अंतर लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं संन्यास म्हणजे असा असतो. आतून मात्र सगळ्या कामना चालू असतात. मागच्या श्लोकात आपण ऐकलं, आतून मात्र सगळं चिंतन चालू असतं, विषयांचंच चिंतन चालू असतं सातत्याने. बाहेर काय घडतं, बाहेर तो कसा वागतो, हे महत्त्वाचं नाही आहे. त्या 6 गोष्टींचा ज्यांनी न्यास केलेला आहे तो संन्यासी आहे. न्यास त्यात म्हटलेलंच आहे ना, संन्यास, न्यास, सन म्हणजे 6 गोष्टींचा. साधूचा अर्थही तोच आहे. 6 गोष्टी धुवून टाकलेल्या आहेत: काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर. त्यांचा न्यास केलेला आहे त्यांनी, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून यांना आपल्याने आपल्यासाठी समजून यांच्यापासून सुख भोगणेच बंधन आहे. या बंधनातून मुक्त होण्याचा हा सरळ उपाय आहे की ज्यांच्याकडून हे पदार्थ मिळाले आहेत ते त्यांचे समजून त्यांच्या सेवेमध्ये निष्काम भावाने लावणे. साधकांच्या मनात बहुतेक अशी भावना निर्माण होते की जर आम्ही संसाराची सेवा करीत राहू तर त्यात आमची आसक्ती होईल आणि आम्ही संसारात फसून जाऊ. परंतु भगवंताच्या वचनावरून सिद्ध होते की फसण्याचे कारण सेवा नाही, तर आपल्यासाठी काहीतरी घेण्याचा भावच कारण आहे. म्हणून घेण्याचा भाव सोडून देवतांप्रमाणे दुसऱ्यांना सुख पोहोचविणेच मनुष्यमात्रांचे परमकर्तव्य आहे. कर्मयोगाच्या सिद्धांतामध्ये प्राप्त सामुग्री, सामर्थ्य, समय तसेच समज यांचा सदुपयोग करण्याचे विधान आहे. जी सामुग्री प्राप्त आहे त्यापेक्षा अधिकाची म्हणजे नवीन नवीन सामुग्री इत्यादीची कामना करणे कर्मयोगाच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. म्हणून प्राप्त सामुग्री इत्यादीलाच दुसऱ्यांच्या हितासाठी लावायचे आहे. अधिकाची किंचित मात्रही आवश्यकता नाही. संयुक्तिक गोष्ट हीच आहे की ज्याच्या ठिकाणी जेवढे सामर्थ्य असते त्याच्याकडून तेवढीच आशा ठेवली जाते. मग भगवंत अथवा देवता त्याच्याकडून अधिकाची आशा कसे करू शकतात पहा. एक खूप सुंदर विचार आहे. देव फक्त तथास्तु म्हणतो. भगवंत परमात्मा मला काही जमत नाही आहे, देव म्हणतो तथास्तु. मी हे सगळं कसं करणार, देव म्हणतो तथास्तु. माझ्या मार्गात इतके अडथळे आहेत ते कसे दूर होणार, देव म्हणतो तथास्तु. मी हे विश्व बदलून टाकेन, मी माझ्या सामर्थ्याने हे सगळे अडथळे दूर करून टाकेन, मी एक वेळ परमात्म्याला प्राप्त करेन, देव म्हणतो तथास्तु. म्हणून तुम्ही काय म्हणता, देवाकडे काय मागता, हे फार महत्त्वाचं आहे. तो तथास्तुशिवाय कोणता शब्दच बोलत नाही, लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे की तुमची इच्छा त्याची इच्छा एकच होते. तुम्ही म्हणता मी बुडून मरेन, देव म्हणतो तथास्तु. कोण वाचवणार तुम्हाला? तुम्ही म्हणता मला काडीचा सुद्धा आधार मिळाला आहे, काडीसुद्धा नाही मिळाली तरी मी हा तीर गाठेन, मी हा प्रवाह पार करेन आणि पलीकडच्या तीरावर जाईन, देव म्हणतो तथास्तु. म्हणून खूप थोर मोठ्या महात्म्यांनी सांगितलेलं आहे, काय बदलायचं असेल तर स्वतःला बदला. तुमचे ही विचारांचे प्रवाह आहेत तेच तुमच्या मार्गातले खरे अडथळे आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून त्या विचारांवर स्वार व्हायचं नाही. स्तेन एव सह, आता स्तेन म्हणतात ते चोरी आहे म्हणतात. या पदात एकवचन देण्याचे तात्पर्य आपल्या कर्तव्याचे पालन न करणारा मनुष्य सर्वांना प्राप्त झालेल्या सामुग्री, अन्न, जल, वस्त्र इत्यादीचा भाग दुसऱ्यांना
न देता स्वतः एकटाच वापरतो म्हणून तो चोरच आहे. जो मनुष्य दुसऱ्यांना त्यांचा भाग न देता स्वतः एकटाच त्याचा भोग घेतो तो तर चोर आहेच. परंतु जो मनुष्य कोणत्याही एका अंशाने आपला स्वार्थ सिद्ध करू इच्छितो, अर्थात सामुग्रीला सेवेत लावून मोबदल्यात मान सन्मान इत्यादीची इच्छा करतो, तोही तेवढ्या अंशात चोरच आहे. अशा मनुष्याचे अंतःकरण कधीही शुद्ध आणि शांत राहू शकत नाही. शांतता आतमध्ये हवी आहे. बाहेर काहीही घडू दे, लक्षात घ्या, समान राहायला हवं. बाहेर काय घडतं हे आपल्या हातात नाही, परंतु ते आपल्या आत गेल्यानंतर त्याचं काय बनवायचं ते सर्वस्वी आपल्या नियंत्रणात आहे. त्याचे मालक आपण आहोत. आपल्याला हे समजतच नाही. आपण दुसऱ्याच्या हातात आपले रिमोट, आपली बटणं देतो. त्यांनी बटन दाबलं की आपला बल्ब लागतो, त्यांनी बटन दाबलं की आपला बल्ब विझतो. म्हणजे आपलं जीवन आपल्या नियंत्रणात नाही. आपल्या जीवनाचा जो भाग आपल्या नियंत्रणात आहे, जे आपलं अंतःकरण आहे, लक्षात घ्या, आपली मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे, त्याच्यावर परिणाम होऊ न देणं हे आपल्या हातात आहे. ते नियंत्रण आपण निश्चितपणाने मिळवलं पाहिजे. ती समानता, यश येऊ दे अपयश येऊ दे, दोन्हीमध्ये समान राहण्याची जी भूमिका आहे तो योग आहे. समत्वम योग उच्यते. हे व्यष्टी शरीर कोणत्याही, व्यष्टी म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्त झालेलं, कोणत्याही प्रकाराने समष्टी संसारापासून वेगळे नाही आणि वेगळे होऊ शकत नाही. कारण समष्टी म्हणजे समाज, अंशच व्यष्टी म्हणवला जातो. पहा, म्हणून व्यष्टी शरीर याला आपले समजणे आणि समष्टी संसाराला आपले न मानणेच राग, द्वेष इत्यादी द्वंद्वाचे कारण आहे. तसेच हाच अहंकार व्यक्तित्व अथवा विषमता आहे. कर्मयोगाच्या अनुष्ठानाने हे सर्व राग, द्वेष इत्यादी सुगमतेने नष्ट होतात. कारण कर्मयोगाचा हा भाव असतो की मी जे काही करीत आहे ते सर्व माझ्यासाठी नाही, तर केवळ संसारासाठीच करीत आहे. यातही एक फार महत्त्वाची मार्मिक गोष्ट अशी आहे की कर्मयोगाने योगी आपल्या कल्याणासाठीही कोणते कर्म न करता सांसारिक कल्याणाच्या उद्देशानेच सर्व कर्म करतो. कारण सर्वांच्या कल्याणाहून आपले कल्याण वेगळे समजणे हे व्यक्तित्व आणि विषमतेला जन्म देते, जे साधकाच्या उन्नतीत बाधा आणते. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी जे काही आमचे जवळ आहे ते सर्वच्या सर्व आम्हाला संसाराकडून मिळालेले आहे. संसारापासून मिळालेल्या वस्तूला केवळ आपल्या स्वार्थसिद्धीत लावणे ही इमानदारी नाही. तिथेच त्याला चोरी म्हटलेलं आहे. हा विषय आहे. यामध्ये एक गोष्ट अशी सांगतात महाभारतातल्या की आत्मापि चायम न मम सर्वा वा पृथ्वी मम. हे शरीरही माझे नाही किंवा ही सर्व पृथ्वीच माझी आहे. पहा, इथे एका बाजूला म्हटलेलं आहे की इदम न मम, हे काहीच माझं नाही, हे सगळं परक्याचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हटलेलं आहे की सगळंच मी आहे. या बाजूला हे म्हणतात, तिकडे आपण निर्वाण षटकम आपण ऐकलेलं आहे. शेवटचं षटक काय आहे? अहम निर्विकल्पो, आदि गुरु शंकराचार्य म्हणतात. निराकार रूपो विभुत्वाश सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. जे जे म्हणून इथे दिसतंय हे माझीच इंद्रिय आहेत म्हणतात. ते शरीर एवढं मोठं आहे, सगळं विश्व जे आहे ते माझं शरीर आहे म्हणतात. एका बाजूला काही नसणं हे सुद्धा सत्य आहे आणि एका बाजूला मीच सगळं काही असणं, मीच साक्षात शिव आहे, शिवो अहम, मीच शिव आहे, हे सुद्धा सत्य आहे. पण ते अनुभवल्यानंतर, सत्य ही अनुभवण्याची गोष्ट आहे, बोलण्याची नव्हे. हे आत्ता ग्रंथांच्या माध्यमातून आपण हे अनुभूतीचा मार्गदर्शन आपण इथून घेतो हे लक्षात घ्या. ती अनुभूती ज्याची त्याने घ्यायची आहे, घ्यावी लागते. तशीच तिथे कोणी घेऊन जाऊ शकत नाही. कर्तव्यसंबंधी विशेष गोष्ट काय आहे? स्वामीजी खूप अशा पद्धतीने विशेष गोष्ट सांगून उपकृत करतात आपल्याला.
हिंदू संस्कृतीचा एकमेव उद्देश मनुष्यांचे कल्याण करणे हाच आहे. याच उद्देशाने ब्रह्मदेव सृष्टीच्या आरंभी मनुष्याला निस्वार्थ भावाने आपापल्या कर्तव्याद्वारा एकमेकांना सुख पोहोचविण्याची आज्ञा देत आहेत. अध्याय 3 श्लोक 10. परिवारामध्ये भाऊ, बहीण, माता इत्यादी सर्वचे सर्व कर्म करतच असतात, परंतु त्यांच्याकडून ही फार मोठी चूक होते की ते कामना, ममता, आसक्ती, स्वार्थ इत्यादीला वश होऊन कर्म करतात. म्हणून अलौकिक आणि पारलौकिक दोन्हीही लाभ त्यांना मिळत नाही, तर हानीच होते. पहा, स्वार्थाला वश होऊन आपल्यासाठी कर्म करण्यानेच लोकांमध्ये भांडणे, खटपट, ईर्ष्या इत्यादी होतात आणि परलोकात दुर्गती होते. दुसऱ्याची सेवा करून मोबदल्यात कशाची तरी इच्छा ठेवल्याने वस्तू आणि व्यक्तीशी मनुष्याचा संबंध जोडला जातो. कोणत्याही कर्माशी स्वार्थाचा संबंध जोडला तर ते कर्म तुच्छ आणि बंधनकारक होते. स्वार्थी मनुष्याला संसारात कोणतीही आणि कोणीही चांगलं म्हणत नाही. खेळाडूंचं उदाहरण या ठिकाणी खूप चांगलं आहे. पहा, मागणाऱ्याला कुणीही अधिक देऊ इच्छित नाही. बहुतेक असे आढळून येते की घरामध्ये सुद्धा रागी आणि भोगी व्यक्तीपासून वस्तू लपवल्या जातात. याविरुद्ध हे सगळ्या घरामध्ये अनुभवाला येतं. याविरुद्ध आपल्याजवळ जेवढी समज, समय, सामुग्री आणि सामर्थ्य आहे तेवढ्यानेच आपण दुसऱ्यांची सेवा केली तर त्याने कल्याण तर होतेच. याशिवाय वस्तू, आराम, मान, सन्मान, आदर, सत्कार इत्यादींची इच्छा न ठेवताही त्या प्राप्त होऊ शकतात. परंतु कर्मयोगाला मान, सन्मान इत्यादींची इच्छा नसते, कारण याची इच्छा आणि सुख भोगच बंधनकारक असतात. स्वामी विवेकानंद म्हणायचे की ध्यानधारणा केली, साधना केली की तुम्हाला ज्या पद्धतीने परमात्म्याची प्राप्ती होईल त्याच्यापेक्षा जलद गतीने आणि कितीतरी लवकर निसुलभतेने फुटबॉल खेळण्याने तुम्हाला परमात्मा प्राप्त होईल म्हणून सांगतात. जेव्हा तुम्ही फुटबॉलच होऊन जाता, नाचणारा, नृत्य करणारा साक्षात तो नृत्यच होऊन जातो, गाणारा ते गाणंच होऊन जातो, तर तो परमात्माच बनलेला असतो. एखादं काम तुम्ही करत आहात, तुम्ही ते कामच होऊन जाता, त्याच्यामध्ये रममाण होता, तेव्हा तुम्ही परमात्माच होऊन गेलेले असता. परमात्मा वेगळा नाही. तुमच्या कर्तव्यामध्ये रममाण होऊन त्याच्यामधला आनंद घेणं, सुख आणि दुःखाच्या पलीकडची अवस्था अनुभवणं, तुम्ही जे करत आहात ते त्याच्यामध्ये रममाण होणं, तल्लीन होणं, मग्न होऊन जाणं म्हणजे परमात्म्यातच विलीन होणं, परमात्म्याशी तादात्म्य पावणं आहे. तुम्ही लहानपणीसुद्धा छोटे छोटे खेळ खेळत होता, किती रमून जायचं पहा. ते रमून जायचं विसरलो आहे म्हणून परमात्मा लांब झालेला आहे. म्हणून निरागस बालकाजवळ भगवंत असतो. लहान मुलात देव असतोच म्हणतात, कारण ते बाळ जे काही करतं ते रमून करतं. पहा, मुंगळ्याची खेळत बसेल, फुलपाखरू पकडेल, त्याचं सगळं ते बघेल, काही वेळेला त्याच्या हातून ते मरेल पण फुलपाखरू, पण त्याला त्याची चिंता असत नाही बाळाला. आपल्याला नीती अनितीची चाड असते, कारण स्वधर्म हा कधी आपण पाहिलेलाच नसतो. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपलं काय आहे नेमकं ते बघून त्या मार्गावर चालणं फार आवश्यक आहे. मला सुख कसे मिळेल, केवळ याच इच्छेने मनुष्य कर्तव्यच्युत आणि पतित होतो. म्हणून दुसऱ्याला सुख कसे मिळेल असा भाव कर्मयोगाने नेहमी ठेवला पाहिजे. घरामध्ये माता, पिता, भाऊ, बहीण, स्त्री, पुत्र जितक्या व्यक्ती आहेत त्या सर्वांनी एकमेकांच्या विषयी हिताचा विचार केला पाहिजे. बहुतेक सेवा करणाऱ्यांकडून एक चूक होते की तो मी सेवा करतो, मी वस्तू देतो असे समजून खोटा अभिमान बाळगतो. वास्तविक पाहिले तर सेवा करणारी व्यक्ती सेव्याची वस्तूच सेव्याला देते. जसे आईचे दूध ते तिच्या स्वतःसाठी नसून मुलासाठीच असते, तसेच मनुष्याजवळ जेवढी म्हणून सामुग्री आहे ती त्याच्या स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठीच आहे. पहा, म्हणून मनुष्याला प्राप्त सामुग्रीविषयी ममता करण्यास, अर्थात तिला आपली आणि आपल्यासाठी समजण्याचा अधिकार नाही. ममता जरी ठेवली तरी प्राप्त सामुग्री तर नित्य राहणार नाही, केवळ ममता रूप बंधन राहील. याच कारणाने भगवान म्हणतात की वस्तूंना आपली समजून स्वतः तिचा भोग घेणारा मनुष्य चोरच आहे.
देवता, ऋषी, पितर, पशुपक्षी, वृक्ष, लता इत्यादी सर्वांचाही स्वभाव परोपकार करण्याचा आहे. मनुष्याला याचे सहाय्य नेहमी मिळत असल्याकारणाने तो यांचा ऋणी आहे. या ऋणातून मुक्त होण्यासाठीच पंचमहायज्ञ, ऋषीयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ यांचे विधान आहे. मनुष्यच एक असा प्राणी आहे जो बुद्धिपूर्वक सर्वांना आपल्या कर्तव्यकर्माने तृप्त करू शकतो. म्हणून सर्वात जास्त जबाबदारी मनुष्यावर आहे. यालाच अशी स्वतंत्रता मिळाली आहे की ज्याचा सदुपयोग करून हा परमश्रेयाची प्राप्ती करू शकतो. म्हटलं तर एक शूद्र किडा असतो, रेशमाचा किडा, म्हणजे तो मरताना सुद्धा एक हजारो वर्ष टिकेल असा एक धागा जगाला देऊन जातो. त्या शूद्र किड्यापेक्षा सुद्धा माणसांनी शूद्रतेने वागावं, काहीच करू नये समाजासाठी. तर ही भावना जी आहे ती अतिशय छोटी, की त्या भावनेला म्हटले की तो चोरच आहे भगवंताने, की जो उलट काहीच देत नाही. जिथे एक रेशमाचा किडासुद्धा एक धागा सोडून जातो. देवता इत्यादी तर आपल्या कर्तव्याचे पालन करीतच असतात. जर मनुष्याने आपल्या कर्तव्याचे पालन केले नाही तर देवतामध्येच नाही तर त्रैलोक्यात चलबिचल उत्पन्न होते. परिणामस्वरूप अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, दुर्भिक्ष इत्यादी प्राकृतिक प्रकोप होऊ लागतात. भगवंतही अध्याय 3 श्लोक 23-24 मध्ये म्हणतात की जर मी सावधानीने कर्तव्याचे पालन केले नाही तर सर्व लोक नष्ट भ्रष्ट होतील. ज्याप्रमाणे गतिशील बैलगाडीचे चाक जर मोडले तर त्यामुळे संपूर्ण गाडीला झटका बसतो, त्याचप्रमाणे गतिशील सृष्टीचक्रात जर एक व्यक्तीही कर्तव्यच्युत होत असेल तर त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण सृष्टीवर पडतो. याच्या विरुद्ध जसे शरीराचे एकही पीडित अंग नीट झाले तर संपूर्ण शरीराचे आपोआप हित होत असते, तसेच आपल्या कर्तव्याचे योग्य पालन करणाऱ्या मनुष्याकडून संपूर्ण सृष्टीचे आपोआप हित होत असते. पहा, म्हणून साधू संतांच्या तपश्चर्येचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या साधनेचा, त्यांच्या त्यागाचा, समर्पणाचा समाजावर प्रभाव पडत असतो. एक अवयव चांगला काम करतो आहे. तुम्ही पहा, समाज हे जर शरीर मांडलं तर तुमचं डोकं दुखत असेल तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. जसं एक व्यक्ती गुन्हेगार बनते, चोर बनते, त्याचा प्रभाव संपूर्ण समाजावर पडत असतो. पहा, म्हणून सांगतात की सगळ्यांनी चांगलं वागलं पाहिजे. माझी जबाबदारी काय आहे? मी त्या गाडीच्या त्या गिअरबॉक्समधला एक गिअर आहे, एक गिअर तुटला तर संपूर्ण गिअरबॉक्स बाद होतो, लक्षात घ्यायला पाहिजे. एक गिअर, त्या गाडीच्या चाकाचा एक आरा तुटला तरी ती परिस्थिती होते. तशाच पद्धतीने समाजामध्ये एक नासका आंबा बाकीच्या समाजावर परिणाम करून जातो, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी आहे, कारण तुम्ही या समाजात एकटे राहत नाही, सगळ्यांसोबत राहता. प्रजापती ब्रह्मदेवाने देवता आणि मनुष्य दोघांना आपापले कर्तव्य पालन करण्याची आज्ञा दिली आहे. देवता इत्यादी सर्व मर्यादेने व्यवहार करतात. केवळ मनुष्यच आपल्या अज्ञानाने मर्यादांचा भंग करतो, कारण त्याला दुसऱ्याची सेवा करण्यासाठी जी सामुग्री मिळालेली आहे त्यावर तो आपला अधिकार असल्याचे समजतो. अनंत जन्माच्या कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी मनुष्याला स्वतंत्रता मिळालेली आहे, परंतु तो त्याचा दुरुपयोग करून कर्म आणि कर्मफलाविषयी ममता, आसक्ती ठेवतो. परिणामी नवे बंधन निर्माण करून तो स्वतः फसून जातो आणि पुढे अनेक जन्मात दुःख भोगण्याची तयारी करतो. म्हणून मनुष्याने त्याला जी काही सामुग्री मिळाली आहे त्याद्वारा त्याने त्रैलोक्याची सेवा करावी, अर्थात त्या सामुग्रीला त्याने भगवंत, देवता, ऋषी, पितर, मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांच्या सेवेमध्ये लावावे. आता इथे सगळे सजीव, लता, वृक्ष, वेली, वाघ, सिंह, हत्ती, सगळ्याच सृष्टीचा विचार केलेला आहे, हे समजून घेतलं पाहिजे. शंका अशी आहे की जी काही सामुग्री प्राप्त झाली आहे ती सर्वची सर्व दुसऱ्यांच्या सेवेत लावल्यास कर्मयोगाचा जीवननिर्वाह कसा होऊ शकेल? स्वामीजी त्याचं समाधान सांगतात की वास्तविक पाहता ही शंका शरीराशी आपली एकता समजल्यानेच, अर्थात शरीरालाच आपले स्वरूप समजल्याने निर्माण होते, परंतु कर्मयोगी शरीराशी आपला कोणताही संबंध मानितच नाही.
तर त्याला संसाराचे आणि संसारासाठीच समजून त्याच्याच सेवेमध्ये लावतो. त्याची सृष्टी किंवा त्याची दृष्टी अविनाशी स्वरूपावर असते, नाशवान शरीरावर नसते. ज्याची दृष्टी शरीरावर राहते तोच अशी शंका करू शकतो की कर्मयोग्याचा जीवननिर्वाह कसा होईल. एका सैनिकाचा जरी विचार आपल्या लक्षात आला किंवा मान मोडून एखादा गवई आपले साधना करत असेल त्याचा विचार जरी डोक्यात आला, त्यांना कुठे देहभान असतं, शरीराचा कुठे विचार करतात ते. सचिन तेंडुलकर ज्यावेळेला बॅटिंग करत असतो किंवा तो नेटमध्ये प्रॅक्टिस करत असतो, त्याला देहाचं भान असत नाही. देहभान हरपलं, शरीराची जाणीव संपल्यानंतर त्यांनी प्रगती केलेली आहे, हे समजलं पाहिजे आपल्याला. समोर दिसणारी उदाहरणं आहेत सगळी. शरीराचं भान नसणं याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. आणि कर्मयोगाचा जीवननिर्वाह होणार कसा, इथे शरीर ते शंकाच नाही, त्याची चुकीची आहे ती. शरीरच मुळात त्या स्वधर्माच्या पालनासाठी आहे, त्यासाठी ते उपलब्ध झालं पाहिजे. जोपर्यंत भोगेच्या असते तोपर्यंत जगण्याची इच्छा आणि मरण्याचे भय राहते. स्वधर्म पालनाची इच्छा असेल तर जगण्याची इच्छा आणि मरण्याचं भय दोन्ही राहणार हे लक्षात घेतलं पाहिजे. हे खेळाडूंचं, सैनिकांचं, योद्ध्यांचं हे उदाहरण किती अगदी समोर आहे. एक माता आपल्या अपत्यांचं ज्या पद्धतीने रक्षण करते ते उदाहरण समोर आहे. ते आपल्या जीवाची पण पर्वा करत नाही, आपल्या शरीराची पर्वा करत नाही. एक बापसुद्धा आपल्या मुलांबाळांसाठी राबत असतो, तेव्हा तो आपल्या शरीराची पर्वा करत नाही. स्वधर्म पालन करत असताना त्याचा त्यांना आनंद मिळत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी बाप व्हायलाच पाहिजे, तेव्हाच तुम्हाला आनंद मिळणार, अशी अवस्था नाही. आध्यात्मिक अनुभूती ह्या कुठल्याही उपाधीशिवाय आपल्याला प्राप्त होणाऱ्या अनुभूती आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. माता, पिता, पुत्र, शिष्य, गुरु या कोणत्याही उपाधीच्या शिवाय प्राप्त होणाऱ्या त्या अनुभूती आहेत, सगळ्या सहज उपलब्ध आहेत. पहा, म्हणून जगण्याची इच्छा ते म्हणतात की ती असेपर्यंत मरण्याचे भय राहते. भोगेच्या कर्मयोगात राहतच नाही, कारण त्याची संपूर्ण कर्म आपल्यासाठी न होता दुसऱ्यांच्या सेवेसाठीच होतात. म्हणून कर्मयोगी आपल्या जगण्याची पर्वा करीत नाही. त्याच्या मनात हा प्रश्न उठतच नाही की माझा जीवननिर्वाह कसा होईल. वास्तविक पाहता ज्याच्या अंतःकरणात जगताची मुळीच गरज वाटत नाही, त्याची आवश्यकता जगताला वाटते, म्हणून जगत याच्या निर्वाहाचा स्वतः प्रबंध करते. म्हटलं तर चित्रपटातला डायलॉग आहे हा, कि कितनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, सारे कायनात ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. सगळं जग नव्हे, सगळं विश्व तुमच्या बाजूने होतं आणि ते तुम्हाला सहाय्यभूत होतं. उद्धमः साहसः धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः षटते यत्र वर्तन्ते तत्र दैव सहाय्यकृत. ज्याचे जीवन परोपकारासाठीच समर्पित झाले आहे असे पशु, पक्षी, कीट, पतंग, वृक्ष, लता इत्यादी सर्वसाधारण प्राण्यांचाही जीवननिर्वाहाचा संबंध जर प्रबंध आहे, तर शरीरासहित मिळालेल्या सर्व सामुग्रीला प्राण्यांच्या हितात खर्च करणाऱ्या मनुष्याच्या जीवननिर्वाहाचा प्रबंध नसेल, हे कसे शक्य आहे. ज्यांनी चोच दिले त्यांनी दाना पण दिलेला, अन्न दिलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीची तुमची आवश्यकता आहे तशा प्रकारचं खाद्य तुम्हाला सगळीकडे सृष्टीमध्ये उपलब्ध आहे, ते मिळतच राहतं. तुम्ही आर्ततेने त्या विश्वाला हाक मारून तरी पहा, त्या परमेश्वराला त्या परमात्म्याला हाक तरी मारून पहा, ते उपलब्ध आहे सगळं. सर्वांचे पालन करणाऱ्या भगवंताच्या असीम कृपेने जीवननिर्वाहाची सामुग्री सर्व प्राण्यांना समान रूपाने मिळालेली आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण सर्वांसमोर आहे. मातेच्या शरीरात ज्या ठिकाणी रक्तच रक्त आहे, त्यातच मुलाच्या जीवननिर्वाहासाठी मधुर आणि पुष्टिकर दूध आपोआप निर्माण होते. त्या रक्तातून दूध निर्माण होतं पहा. म्हणून मग प्रारब्धाला माना की भगवत कृपेला मनुष्याच्या जीवननिर्वाहाची सामुग्री त्याला मिळतच असते. याविषयी संदेह, चिंता, शोक, विचार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. भगवंताच्या राज्यामध्ये जर पाप्यातल्या पापी तसेच नास्तिकातल्या नास्तिक पुरुषाचाही जीवननिर्वाह चालतो, तर कर्मयोगाच्या जीवननिर्वाहामध्ये कोणती बाधा येऊ शकते. म्हणून असा प्रश्न निर्माण करणेच चूक आहे.
तुम्ही तुमचं काम करा ना. पहा, तुम्ही जर डॉक्टर असाल आणि तुम्ही चांगले जर पेशंटच्या बाजूनी तुम्ही जर काम करत असाल तर तुम्हाला पेशंट तुम्हाला जगवतील की नाही? तुमचे वकील असाल तर तुमचे पक्षकार जगवतील की नाही? तुम्ही तुमच्या मालकाकडे काम करत असाल तर त्याची सेवा केल्यानंतर तो तुम्हाला तुमचं काही असेल तो महिन्याचा पगार मोबदला देईल की नाही? या गोष्टी तर अगदी साक्षात समोर आहेत सगळ्या. तर तुम्ही तुमचं काम चांगलं केलं तर तुमचा मोबदलाही आपोआप वाढत जातो. पहा, परिशिष्ट भाव असा आहे की यज्ञभावित आहा पदाचा अर्थ आहे की यज्ञापासून पुष्ट झालेले, पूजित झालेले, संबंधित झालेले मध्य लोकात असल्यामुळे मनुष्य वरच्या व खालच्या सर्वच लोकात राहणाऱ्या प्राण्यांना पुष्ट करू शकतो, देवतांना सुद्धा. पहा, देवतांना नैवेद्य कोण दाखवतं? मनुष्य दाखवतो. एक त्याच्यामध्ये शाहिंसा आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. सर्वांचे हित करण्यासाठीच मनुष्याला मध्य लोकात वसवले गेले आहे, म्हणून मनुष्य कल्याणाचा अधिकारी आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. इथे थोडंसं विज्ञान मी तुम्हाला सांगतो. बरेच लोक म्हणतात की ते मूर्तीला तुम्ही ज्यावेळेला नैवेद्य दाखवता त्यावेळेला ते देवाला पोचतं. मूळ मुद्दा देव ते खातो की नाही हा नाही आहे. मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीमध्ये जे पावित्र्य आहे, त्या ठिकाणी ते स्थळाचं जे महात्म्य आहे, तिथली जी ऊर्जा आहे, तिथली जी कंपनं आहेत, ती कंपनं त्या तुमच्या अन्नामध्ये उतरतात आणि ते तुम्ही खाता, तुमच्या अंगाला लागतं. व्हायब्रेशन्स, वाईट निगेटिव्ह व्हायब्रेशन्स जर त्या अन्नामध्ये कुठून आलेले असतील, एखाद्या चुकीच्या माणसाकडून तुम्ही ते अन्न विकत घेतलेलं असेल, कच्चं असेल किंवा पक्का असेल, तर ते देवाला दाखवल्यानंतर तिथे त्यातली ती निगेटिव्हिटी निघून जाते. नैवेद्य देव खातो की नाही तुम्हाला काय करायचं? तुमचा फायदा होतोय तर बघा. संबंध असा आहे ह्या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी की 9व्या श्लोकात भगवंतांनी यज्ञासाठी केलेले जाणारे कर्म बांधणारे होत नाही. पहा, असे सांगून यज्ञासाठी कर्म करण्याची आज्ञा दिली. म्हणजे कर्तव्य कर्म करा. स्वधर्म पालनासाठी जे सामुग्री तुम्हाला उपलब्ध होईल ती उपलब्ध करा, तिचा वापर स्वधर्म पालनासाठी करा आणि जे आवश्यक आहे ते तुम्हाला प्राप्त होत राहील म्हणून यज्ञ करा म्हणतात. यज्ञाचा अर्थ होमावन नव्हे, यज्ञाचा अर्थ स्वधर्म पालन. त्या आज्ञेला ब्रह्मदेवाच्या वचनाने पुष्ट करून 9व्या श्लोकात सांगितलेल्या आपल्या वचनाची एक वाक्यता करून पुढील श्लोकात यज्ञ म्हणजे कर्तव्य कर्म करण्याच्या आणि न करण्याच्या फळाचे स्पष्ट विवेचन करत आहेत. म्हणजे स्वधर्माचं पालन जर नाही केलं तर काय होईल आणि स्वधर्माचं पालन जर केलं तर काय होईल हे पुढच्या श्लोकात आपण ऐकूया. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.